हाय गाईज, तर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण की ना कधी कधी ना आपण सगळ्या गोष्टीसोबत डील करू शकतो बरं, पण आपल्या फॅमिलीसोबत डील कसंच करू शकत नाहीत. आपली फॅमिलीच एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला समजून नाही घेतलं किंवा समजून नाही घेतलं फॅमिलीने तर किती त्रास होतो हे आपल्याला कळतं काही काही वेळेस. कधी कधी म्हणजे ही रिअल कंडिशन पण आहे आणि सिच्युएशन पण आहे. तर मी तुम्हाला असे जे नाही का ते दोन असतात बघा ते सांगते की जस्ट रस्त्याने जाताना फोनवर बोलायचं नाही किंवा किंवा रस्त्याने जाताना इयरबड्स टाकून कानात गाणे ऐकायचे नाही. तसं चालायचं नाही, व्यवस्थित चालायचं, खाली मान घालून चालायचं, खाली मान घालून तर वरती कोणाला बघायचं नाही, काहीच नाही. कोणासोबत बोलताना दिसली नाही पाहिजे कोणासोबत. हे आता तुम्ही सांगा, माणसाला एवढी पण फ्रीडम नाही का ॲटलिस्ट एवढी आत्ताच्या घडीला? आणि कसं असतं माहिती आहे का, आपल्याला आपलीच फॅमिली सांगते की तुम्हाला एवढी फ्रीडम नाही, पण बाहेरच्या व्यक्तींसोबतची फ्रीडम बघतात ना किंवा त्यांना म्हणतात ना की तू त्यांना का बरं देत नाही. तर म्हणजे मला असं कळतच नाही की बाबा नेमकं काय चालू आहे, की आपल्याला ती फ्रीडम नाही पण ती बाहेरच्यांना द्यायची असली तर आपली फॅमिली एक्सेप्ट करते की ठीक आहे बाबा द्यायला पाहिजे. तर कधी हा चेंज होईल काय माहीत की आपल्या फॅमिलीमध्ये, की बाबा एक मुलगी म्हणून किंवा एक आपलीच मुलगी आहे म्हणून त्यांना गोडीने सांगता येईल कोणती गोष्ट की बाळा असं करू नको, ना चिडता ना ओरडता. तर जे पण हा व्हिडिओ व्हिडिओ बघत आहेत ते कधी कधी कधीतरी कुणाचे पालक होतील किंवा ते पालक असतील किंवा काही मुलं होतील किंवा काही आई वडील बघत असतील तर त्यांनी नक्की हे म्हणजे ह्या व्हिडिओवरून एवढंच बघा की आपल्या मुलांना जर कोणती गोष्ट सांगायची असली, मुलगा असो का मुलगी असो, त्यांना आहे ना गोडीने सांगण्याचा प्रयत्न करा, त्यांना समजेल अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, न चिडता न रागाने. तर धन्यवाद.